देह मृत्याचे भातुके कळू आले कवतुके काय मानियले सार हेची वाटते आश्चर्य प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता आपल्या सर्वांच्या समोर असणारा अभंग हा श्रीमंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आणि अत्यंत नेमका आणि सूत्र सांगणारा अभंग आहे. विठ्ठल अभंग तुकाराम महाराजांचा आहे. आणि श्रीमंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगामध्ये जगण्याच्या संदर्भानं एका विशेष गोष्टीचा असा आपल्याला काय म्हणूयात की निर्देश करताना दिसतात. अभंग वेगळा आहे, महत्वाचा आहे, यातला एक एक शब्द गोड आहे. आपलं कीर्तन 11:15 सुरू झाले, पण अजिबात आपण चिंता करू नका की बरोबर 12 वाजता आपण संपू. या पूर्ण वेळेमध्ये तुकाराम महाराजांचा हा अभंग, यामध्ये असणारी 4 चरण आणि त्याचा भाव आपल्यापर्यंत जावा असा माझा प्रयत्न असणार आहे. आजचं हे कीर्तन कैलासवासी म्हाळू बाजीराव जाधव यांच्या पहिल्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जाधव परिवाराच्या वतीनं आदरणीय म्हाळू पाटलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा सगळ्याचे सगळा उत्सव आहे, हा सगळ्याचे सगळा सोहळा आहे. आणि आजच्या या दिवशी तुकाराम महाराजांचा एक अभंग जो आहे तो अभंग विचारात घेऊन काही एक प्रयत्न मला करायचा आहे. मरण्याचे पण काही प्रकार आहेत. काय होतं की कधी कधी काही लोक काहीच काम न करता मरतात. काही लोक जन्माला येतात आणि जन्माला आल्याबरोबर मरतात, संपलं. योगभ्रष्ट महात्मा जो आहे, ऐका, योगभ्रष्ट असणारा महात्मा फक्त आणि फक्त त्याचं काहीतरी किंचितसा लेश शिल्लक असतो म्हणून जन्माला येतो लगेच जातो. काही नाही, लहान लेकरू असतं, जन्माला येतो, थोड्या वेळ जगतन जातं. ते जन्माला आलं आणि लगेच गेलं. काही लोक काय होतात, जगतात भरपूर काल आणि मरतात निवांत, मात्र मध्ये काहीच करत नाही. काही लोक अशी असतात की जे कमी कालावधीमध्ये जगत असतील, मात्र जगताना प्रचंड मोठं काम उभं करून जातात. उदाहरणार्थ औरंगजेब 80 वर्ष जगला. किती वर्ष? औरंगजेब 80 वर्ष जगला, मात्र महाराष्ट्राचा उद्ध्वस्त करायचा त्यानं विचार केला होता. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांचा विचार केला तर 22 वर्ष अवघे जगले. किती? 22 वर्ष जगले. ज्ञानेश्वर महाराजांनी 26 ऑक्टोबर 1296 ला समाधी घेतली. आता चालू 2025 आहे. गणेश महाराज किती? 1296 ला समाधी घेतली. मला सांगा, 1296 ला तुमचा माझा कुणीतरी पूर्वज असेल का नसेल? इथं असणाऱ्या प्रत्येक माणसाचा पूर्वज कुणीतरी असेल. तेव्हा त्या कालावधीमध्ये आपले वंशज असतील का नाही हे माहिती नाही, मात्र इथं असणाऱ्या प्रत्येकाचे पूर्वज कधीतरी होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात ते होते, शिवाजी महाराजांच्या काळात ते होते. मात्र मला खरं सांगा, 750 वर्षापूर्वी आपला बाप दादा जो कोणी होता त्याचं नाव गाव तरी आपल्याला ठाऊक आहे का? त्याचं नाव गाव आपल्याला का ठाऊक नाही माहितीये? का ठाऊक नाही माहितीये? याचं कारण यात आपला काही दोष नाही, ती त्याची लायकी होती. विठ्ठल विठ्ठल हे खोटं आहे. समाज लक्षात कुणाला ठेवतो माहितीये? ज्याची जेवढी लायकी तेवढा समाज लक्षात ठेवतो. लायकी म्हणजे क्षमता, लायकी म्हणजे कॅपॅसिटी, लायकी म्हणजे काय? लायकी म्हणजे उंची. सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांचा विचार केला तर ज्ञानेश्वर महाराजांचा एकही वंशज उपलब्ध नाही. का नाही? ज्ञानेश्वर महाराज तसा विचार केला तर ब्रह्मचारी, त्यांचा एकही वंशज वंशाचा उपलब्ध नाही. त्या 4ही भावंडांचं उभं काही कुणी उपलब्ध नाही. मात्र मला सांगा, तरीही ज्ञानेश्वर महाराजांचं नाव का टिकेल? याचं कारण असं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी एवढं काम केलं की ते काम महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही,
ते काम भारतापुरता मर्यादित नाही. महाराजांनी म्हणून ठेवलंय की ज्ञानेश्वर महाराजांनी तिन्ही लोकांवर झेंडा उभारला. उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी, उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी. हो आईची चराचरी कीर्ती गायची, हो आईची चराचरी कीर्ती गायची. उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्याची. ज्ञानेश्वर महाराजांचा विचार करा. एकदा काय झालं की ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ दादा असे दोघही बसलेले होते आणि दोघही बसलेले असताना काळ समोर आला. काळ समोर आला ज्ञानेश्वर महाराजांना नेण्यासाठी. कोण आला? काळ आला समोर. आल्यानंतर काळानं पहिल्यांदा नमस्कार निवृत्तीनाथांना केला आणि सांगितलं की मी ज्ञानेश्वर महाराजांना घ्यायला आलो. निवृत्तीनाथांनी काही केलं नाही. निवृत्तीनाथांनी फक्त 2 बोट वर केली. किती? 2 बोट. प्रचंड बहुमतानं विजयी करा असं नाही, 2 बोट वर केली. 2 केल्यानंतर काळाला वाटलं की नाथांनी 2 वर्षांनी बोलवलं. झालं. 2 वर्षांनी परत काळ आला आणि आल्यानंतर परत निवृत्तीनाथांना नमस्कार. निवृत्तीनाथांनी परत 2 बोट केली. 2 बोट केल्यानंतर याला वाटलं मागची 2 वर्ष झाली, पुढे 2 वर्षाची मुदतवाढ मागितली म्हणून परत 2 वर्ष. बरं झालं. परत तिसऱ्यांदा 2 वर्षाचं बोट केलं. अशी तिसऱ्यांदा घटना घडली आणि घटना घडल्यानंतर काळच निवृत्तीनाथांच्या पाया पडला आणि नाथांना म्हणाला, अहो हे दर 2 वर्षाला चक्कर मारायला परवडतं का? याच्यापेक्षा काय थेटच तेव्हाच पहिल्या वेळेस सांगायचं ना 6 वर्षांनी या म्हणून. मग आता हे का परत 3 वेळेस यावं लागलं? ते म्हटले, अरे बाबा मी वर्षाचं म्हणतच नाही. मग तुम्ही तर 2 बोट करताना 2 वर्ष सांगत होता. ते म्हणाले मी वर्ष म्हणत नाही. ज्ञानेश्वर महाराज तोवर राहतील कुठवर? जोवर दोघं आहे तोवर. दोघं म्हणजे कोण? एक चंद्र आहे आणि दुसरा सूर्य आहे तोवर. विठ्ठला विठ्ठला याई भूमंडळा माझी कीर्ती, याई भूमंडळा माझी कीर्ती, याई भूमंडळा माझी कीर्ती, याई भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याई भूमंडळा माझी कीर्ती, याई भूमंडळा. तुका म्हणे गाजे. तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं की सगळीकडं वैकुंठी सोहळा. काय होतं की चांगला माणूस जो आहे, आणि सांगू तुम्हाला सज्जन माणसाने एक गोष्ट केली पाहिजे. काय केलं पाहिजे? कीर्ती कमावली पाहिजे. कीर्ती का कमावली पाहिजे? याचं कारण असं आहे की तुम्ही गरीब असाल मात्र कीर्ती संपन्न असाल तर कीर्तीच तुमचं अनेक संकटातून रक्षण करते. कधी कधी काही प्रश्न आहे ना ते सुटण्यासाठी उंचीवर गेल्यावर जावं लागतं. मात्र उंचीवर एकदा गेलं ना की ती उंचीच आपले प्रश्न सोडवते. कीर्ती कमावली पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंय माणसाने जगायचं ना तर कसं जगावं? तुका म्हणे जे यावे सत्कीर्तीने बरवे. कसं जगलं पाहिजे? सत्कीर्तीनं जगलं पाहिजे. रामदास स्वामींचं ते विधान आहे ना, काय जगी वंद्यते सर्व, काय जगी वंद्यते सर्व भावे करावे, जनी निंदिते सर्व सोडून द्यावे. संतांनी विचार करत असताना केला एक पहिली गोष्ट, आपण कसं जगलं पाहिजे? कीर्तीने जगलं पाहिजे. आणि जर कीर्तीने जगायचं असेल तर त्याच्यासाठी एकमेव इलाज जर काय असेल तर कर्म नीट करावं लागेल. निष्कर्म निष्क्रिय असणाऱ्या माणसाच्या वाट्याला कीर्ती येत नाही. निष्क्रिय असणाऱ्या माणसाच्या वाट्याला प्रतिष्ठा येत नाही. विठ्ठला हे वाढत जाईल सगळं. हे सगळं वाढत जाईल. आपली साधी चर्चा अशी चालली की सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांपासून तर छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत कोण माणूस किती जगतो माहितीये? जो माणूस ज्या समाजासाठी जेवढा काळ उपयोगी असतो तेवढा वेळ जगतो. झालं, आता वाढत जाईल. मी धर्म सांगत नाही आपल्याला, मी आपल्याला पंथ सांगत नाही. काय आहे की कोणताही महापुरुष, या जगातला कोणताही महापुरुष
जोवर प्रेरणा देत राहतो तोवर जिवंत राहतो. काही लोक काय होतं की जन्माच्या अगोदरच प्रेरणाहीन असतात, ती लोक जगून सुद्धा मेल्यासारखी आहेत. मात्र काही लोक फक्त 22 वर्ष जगतात. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज 48-49 वर्ष नाही 42 वर्ष, फक्त किती 42 वर्ष तुकाराम महाराज जगले. 1608 ला जन्म आणि 1649 ला सदेह वैकुंठ गमन. 42 वर्ष जगले तुकाराम महाराज. आता आपण कल्पना करा, इथं बसलेल्या श्रोत्यांचं सरासरी वय 50 वर्ष आहे. म्हणजे कल्पना अशी करा की तुकाराम महाराज फक्त 42 वर्ष जगले, मात्र 375 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा महाराजांचं नाव आहे. 375 वर्ष नाव आहे नाही, त्यांच्या विचारानं शेकडो लोकांनी आपलं आयुष्य या विचाराला अर्पण केलं. चांगला नेता तोच, तुम्ही चांगला माणूस कुणाला म्हणायचं माहितीये? ज्याला अनुयायी निर्माण करता येतात तो चांगला माणूस. ज्याला अनुयायी निर्माण करता येत नाही, आबा तो किती मोठा गायक असला तो उपयोगाचा नाही, तो किती मोठा कीर्तनकार असला उपयोगाचा नाही, तो किती मोठा मुत्सद्दी असला तरी उपयोगाचा नाही. तुम्ही चहाची टपरी जरी असली तुमची, तरी सुद्धा रोज 10-5 जण तुमचा म्हणून चहा प्यायला आली पाहिजे. आयुष्यामध्ये मोठं होणं म्हणजे काय आहे? काही नाही, तुमच्याकडे जे काही आहे, ज्याचे अनुयायी तुम्हाला उभा करता येतील ते आयुष्य मोठं आहे. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नाथबाबा, नामदेव महाराज यांचा विचार केला तर 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 दर 25 वर्षाला 3 कोटी अनुयायी त्यांचे असतात. म्हणजे मागच्या 350-400 वर्षाचा जर आपण विचार केला तर 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 तुकाराम महाराज मंडळींना 750 वर्षामध्ये कमीत कमी 100 कोटी अनुयायी मिळाले असतील. किती? 100 कोटी. माझा आजही ज्ञानेश्वर महाराजांचा अनुयायी आणि मीही ज्ञानेश्वर महाराजांचा अनुयायी असा जर विचार करत गेलो तर 100 कोटी लोक या परंपरेने अनुयायी केले. जगायचं असेल तर कसं जगलं पाहिजे? एक सत्कीर्तीने जगलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपल्याला आपले अनुयायी निर्माण करता आले पाहिजे. विठ्ठल पण अडचण अशी होते की काहींच्या वाट्याला कीर्ती आली की त्यांच्या कानात वारं जात. बोलू वाक्य ऐका. कीर्तीनं ज्ञानाचा नाश होतो. काय की जर कीर्ती झाली आणि ती कीर्ती आपण मनावर घेतली, लय भारी, काय कीर्तन झालं, वा वा मस्त, क्या बात है, काय सुंदर, नवाच अभंग होता, माहितीच नव्हतं, असं ऐकलंच नव्हतं, हे जर आपण मनावर घेतलं की झालं, संध्याकाळचा अभ्यास बॉम्बाला. अनेक लोक मी पाहतो, आता आपण सगळी मंडळी आहे, संप्रदायातली अनेक क्षमतावान लोक तरुणपणामध्ये जेवढी लकाकलेली होती तेवढी 50शीत दिसत नाही, 60शीत दिसत नाही. याचं कारण काय माहितीये? 25व्या वर्षी त्यांची जी कौतुक केलं ना लोकांनी, तिथंच अडकले, तिथं घात झाला त्यांचा. एक अशा प्रकारची कीर्ती आपल्या बुद्धीचा नाश करते. ऐका, आणखीन अहंकार ज्ञानाचा नाश करत असतो आणि हावरटपणा आपली प्रतिष्ठा संपवतो. विठ्ठल विठ्ठल या समाजामध्ये हावरट माणूस आणि त्यालाही प्रतिष्ठा मिळणं अशा 2 गोष्टी एका वेळी झालेल्या नाही. जर तुम्हाला वाटत असेल प्रतिष्ठा कमावली पाहिजे तर त्याग केला पाहिजे, आणि जर तुम्हाला वाटत असेल की फक्त आणि फक्त छपाई झेरॉक्स मशीन तर नाही चालणार. काय ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून ठेवलंय, लोभ मोह केलिया ऐसे होईल, असती प्रतिष्ठा जाईल. समाजामध्ये काही लोक प्रतिष्ठेला प्राप्त झाली. का प्राप्त झाली? याचं कारण त्यांनी तेवढा त्याग केलेला होता. तुम्ही पहा ना, श्रीमंत अनेक लोक असतात, हुशार अनेक लोक असतात, मात्र काही लोकांनाच समाजात किंमत काय माहितीये? काही नाही, त्यांनी त्यांचा वेळ, पैसा आणि ज्ञान समाजाला दिलेलं असतं. जी लोक वेळ, पैसा, ज्ञान समाजाला संकटाच्या काळात देतात
त्यांचंच आयुष्य मोठं होतं. नाहीतर वेळ खूप आहे, पैसे खूप आहे, अक्कलही खूप आहे, मात्र कायम गेट बंद आहे ना, समजून जावं काही नाही होत त्याचं. आणि मग तो चिंता करत राहतो, मी एवढा हुशार, एवढा भारी, एवढा भारी, एवढा भारी, तरी लोक माझ्याकडे का येत नाही. याचं साधं कारण असं आहे की बाबा गुळ असेल तिथंच माशा येतील. विठ्ठल विठ्ठल एक पहिली गोष्ट कीर्ती मिळवली पाहिजे. दुसरी गोष्ट अनुयायी. काही लोकांचं कीर्तीने पतन होतं आणि काही लोकांचं पतन त्यांचे अनुयायी करतात. काय अनेक जण जी असतात ती गुरुवर्यांना गुरुवर्य का म्हणत असतात माहितीये? काही नाही, त्यांना गुरुची जागा पाठवायची असते. अचानक आहे ना गुरु होता येत नाही, म्हणून निवडलेला रस्ता म्हणजे शिष्य होणं. अचानक साहेब नाही ना होता येत, मग त्याच्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागतं? पॅनल मध्ये काम करावं लागतं. मग टप्प्याटप्प्यानं पुढे जावं लागतं. प्रत्येक कार्यकर्त्याचं आयुष्याचं ध्येय असतं, छुपं असू द्या किंवा उघडं असू द्या. काही लोकांचं उघड होतं, मात्र प्रत्येकाचं ध्येय काय? काही नाही, जाऊन पकडायचं कुणाला. ती साहेबाची खुर्ची आहे ना ती मिळवणं हे ध्येय असतं. गोष्ट अशी आहे की अनेक लोक नोकर सुद्धा मालक होण्यासाठी होतात. विठ्ठल 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 विठ्ठल. एक कीर्ती मिळवली पाहिजे, दुसरं अनुयायी मिळवले पाहिजे. महापुरुषांचा पराभव जर कुणी केला तर तो त्यांच्या अनुयायांनी केला. वाढत जाईल प्रकरण, मी फार सांगणार नाही. गोष्ट अशी आहे, कीर्ती कमावली पाहिजे. एक, अनुयायी मिळवले पाहिजे. दोन, मात्र तिसरी एक गोष्ट त्याला जोडून केली पाहिजे. काय केली पाहिजे? काही नाही, आपण एक दिवस मरणार आहोत याचं भान आपल्याला असलं पाहिजे. महाराजांनी हे भान अभंगाच्या पहिल्या चरणात व्यक्त केलं. देहमृत्याचे भातुके. हे देह मृताचे भातुके, देह मृताचे भातुके, देह मृत्याचे भातुके, देह मृत्याचे भातुके. कळाले कौतुके, कळाले कौतुके, काय मानियेले तार, काय मानियेले तार. कवय आले कौतुके, कवय आले कौतुके, काय मानियेले सारे, काय मानियेले सारे. देहमृताचे भातुके, कळाले कौतुके, कळाले कौतुके. हे देह मृत्याचे भातुके, कवाले कौतुके, कळवाले कौतुके. थोडी श्रीमंती वाट्याला आली तर माणसं पागल होतात. थोडं ज्ञान वाट्याला आलं की माणसं पागल होतात. थोडं वैभव वाट्याला आलं ना की पागल होतात. मी सांगू तुम्हाला, डोक्यावर मुकुट आला तरी पाय स्थिर असले पाहिजे, डोक्यात विचार आला तरी पाय स्थिर असले पाहिजे, आणि एखाद्या दिवशी अंगावर काहीही नसेल तरी सुद्धा स्थिर राहता आलं पाहिजे. कोणी दिवशी बैसो समयाची सादर भावे, ओ समयाची सादर भावे. देव ठेविले तैसे रहावे, कोणे दिवशी बैसुनी हातीवर, कोणे दिवशी पायाच्या चाकरे चालत जावे. समयाचे सादर भावे, समयाचे सादर भावे. सावध भावे. सावता महाराजांचा गोड अभंग आहे. महाराज म्हणाले, समयासी सादर भावे, देव ठेवील तैसे राहावे. कोणे दिवशी बैसोनी हत्तीवरी, कोणे दिवशी पालखी सुभेदारी, कोणे दिवशी पायाचा चाकर चालत जावे. समयासी सादर भावे. येणार आहे प्रसंग आपल्या वाट्याला.
मात्र हे सगळं जरी असेल तरी एक गोष्ट केली पाहिजे, एका गोष्टीचं भान निसटता कामा नये. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणाले की ते भान काय आहे, तर ते भान म्हणजे देह मृत्याचे भातुके. तुकाराम महाराज म्हणाले मला कळालं. काय म्हणाले? मला कळालं. काय कळालं? देह हा मृत्यूचा खाऊ आहे हे मला कळालं. आणि सांगू तुम्हाला, खाऊ हा घरी असतो, मात्र बाजारात असणारा जो खाऊ असतो त्या खाऊला भातुका म्हटलं जातं. विठ्ठल विठ्ठल घरी केला जातो ना खाऊ, तो खाऊ. मात्र भातुका हा जो आहे ना, यात्रेत जत्रेत बाजारामध्ये ज्या खाण्याच्या गोष्टी असतात, ज्या लढीवाळपणे पैसे देऊन आणल्या जातात, त्याला काय म्हटलं जातं? त्याला खाऊ असं म्हटलं जातं. म्हणजे गोष्ट अशी आहे, आपण नाही म्हणत का हा काय बाजारचा खाऊ आहे का? एखादी तुच्छ गोष्ट आपल्याला व्यक्त करायची असेल तर आपण काय म्हणतो? अरे हा बाजारचा खाऊ वाटला का तुला? गोष्ट अशी आहे की श्रीमंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणाले की हा देह जर काय असेल तर हा देह मृत्यूचा खाऊ आहे. गोष्ट अशी आहे, तुकाराम महाराजांना मी प्रचंड मानतो. किती मानतो? इतकं मानतो, जर श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज नसते तर मी नास्तिक असतो. विठ्ठल विठ्ठल आपण सगळी घरातली मंडळी आहे. मी आपल्याला सांगितलं पाहिजे, सैंदर बाबा ते काय, माझ्या घरात वारकरी संप्रदाय आहे म्हणून मी मोघमपणे वारकरी नाही. मधला एक काळ असाही आला, काय आला की जेव्हा वाटायला लागलं की अरे हे टाळ वाजवणं, मृदुंग वाजवणं या गोष्टी खऱ्या आहेत का? हे खरं आहे बरं का, वस्तुस्थिती आहे. माझं भाग्य एवढं थोडं आहे की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा विचारवंत माझा गुरु आहे आणि त्याचा मी एकुलता एक कीर्तनकार शिष्य. गोष्ट अशी झाली की मधल्या टप्प्यामध्ये ते आलं. नंतर माझ्या लक्षात असं आलं की अरे हा माझा जो संशय संतांबद्दल निर्माण झाला होता, हा संशय माझा संतांबद्दल नव्हता. मी भजनी मंडळाला संप्रदाय समजत होतो. लक्षात येत आहे ना? मी मधले जी लोक आहेत ना त्यांना संप्रदाय समजत होतो. म्हणजे मला कोळपेवाडी पासून तर आळंदी पर्यंत सगळंच माहिती ना बाबा. अडचण काय व्हायची, मला सगळे लफडे माहिती, मला सगळे गोंधळ माहिती, कीर्तनापलीकडचं गाणारे वाजवणारे कीर्तनकारांचं जगणं माहिती. मी विचार करत होतो की अरे हे काय खरं आहे, हे खरं आहे का, हे जे चाललंय ना हे नीट नेटकं चाललंय का? या सगळ्या काळामध्ये एक गोष्ट खूप चांगली झाली. काय? काही नाही, मधलं सगळं बाजूला सारलं आणि थेट तुकाराम महाराजांकडे गेलो. आणि आश्चर्य असं आहे की तुकाराम महाराजांकडे गेलो आणि तुकाराम महाराजांच्या गाथेचा नित्य चिंतक, वाचक, उपासना करणारा साधक झालो. आणि त्याचा परिणाम असा झाला की माझी वारकरी संप्रदायावर असणारी श्रद्धा अत्यंतिक वाढली. साधी गोष्ट एक आहे, काय माहितीये? वरवर पाहून संशय निर्माण होईल. ऐका, वरवर पाहून संशय निर्माण होईल, मात्र मूळ गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचलं की मग आपल्याला हे कीर्तन करणं, प्रवचन करणं, टाळ वाजवणं, वारीला जाणं याच्या मागचं वर्म समजेल. गोष्ट अशी आहे की तुकाराम महाराज ही अत्यंत चिकित्सक व्यक्ती आहे. आपण सगळी मंडळी बसलेलो आहे. कुणी देव माना किंवा मानू नका, माना किंवा मानू नका, मात्र मी सांगू तुकाराम महाराजांना मानावंच लागतं. मी पटवून देईल आपल्याला. काही गोष्टी, काही समाज असे आहेत की जे रामकृष्णादी देवाला मानत नाही. आहेत ना, काही लोक आहेत की जे विठोबाला मानत नाही. आबा आणि आपल्याला काय अडचण नाही, कुणी मानत नाही किंवा मानतं यानं काय फरक पडणार आहे, मला काय अडचण नाही. मात्र विचारा बरं, त्याही माणसाला जाऊन विचारा, का हो तुकाराम महाराजांना मानता का? तर ते म्हणतात हो आम्ही तुकाराम महाराजांना मानतो. देव न मानणारा जरी माणूस असेल तरी तो सुद्धा तुकाराम महाराजांना मानतो. ही तुकाराम महाराजांची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल किती ताकद आहे? इतकी ताकद आहे की या महाराष्ट्रामध्ये विठोबाला जास्त मानतात का तुकाराम महाराजांना? बोला कुणाला? तुकाराम महाराजांना. म्हणजे उद्या समजा कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक झाली. काय निवडणूक झाली? निवडणुकीला 2 उमेदवार उभे राहिले. एक पहिला पंढरीचा पांडुरंग आणि दुसरा देहू गावचे तुकाराम बोलोबा मोरे म्हणजे तुकाराम महाराज. मला खरं सांगा, प्रचंड बहुमतानं कोण निवडून येईल? तुकाराम महाराज निवडून येतील. याचं कारण काय माहितीये? मी मतदान तुकाराम महाराजांना करणार. ओ धन्य तुकोबाच मरत तुकोबाच मरत, धन्य तुकोबाच मरत, तुकोबाच मरत. जेने केला हा पुरुषार्थ, जेने केला हा
समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. तुकाराम महाराज पावरबाज आहे. दोघही उभी राहिली तर निवडून तुकाराम महाराज येतील. मग एखादा पत्रकार आहे ना, तो पळत पळत देवाकडे जाईल आणि असा बूम समोर धरेल आणि तो म्हणेल की तुकाराम महाराज प्रचंड बहुमतानं निवडून आला आणि तुमचा पराजय झाला, यावर तुमचं काय म्हणणं आहे? देव हसेल आणि देव म्हणेल मला माहितीच होतं काय तुकाराम महाराज निवडून येणार आहे. काय कारण देवा? काही नाही ती लोकप्रिय इतके 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 किती आहे काही नाही. देव म्हणेल मी सुद्धा त्यांनाच मतदान केलंय. काय देव काय म्हणेल की मी सुद्धा त्यांनाच मतदान केलंय. संतांचा विचार केला आणि देवाचा विचार केला तर देव 28 युग झाला उभा होताच. युगे 28 बेटेवरी उभा वामांगी रुखमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाचे बेटे. 28 युगांपूर्वी परब्रह्म आले गा. मात्र आपल्याला माहिती कधी झाला? कोळपेवाडीवाल्याला, मायगाव देशमुख, कोळगाव थडी, शहाजापूर, आपल्याला माहिती कधी झाला? ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज जन्माला आले आणि मग आपल्याला माहिती झाला. तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलंय की विटेवर उभा असणारा देव 28 युग झाला होताच. मात्र तुका म्हणे संती दाखविला तारू कृपेचा सागर सागरू पांडुरंग कृपेचा सागर पांडुरंग कृपेचा सागर पांडुरंग कृपेचा सागर. ओ तुका म्हणे सांती दाखविला तारू कृपेचा सागर पांडुरंग कृपेचा सागर पांडुरंग. देव होता मात्र संतांनी दाखवला. तुका म्हणे संती दाखविला तारू कृपेचा सागरू पांडुरंग. वाढत जाईल आपलं. माझी साधी अशी चर्चा चालली की महाराष्ट्रामध्ये कुणीही देव आणि संत विचार केला तर आपण संतांच्या बाजूने. आणखीन पुढचं एक बोलू की तुकाराम महाराजांच्या बाजूने असणं हे आंधळेपणानं नाही. तुकाराम महाराजांना जो माणूस वाचत जाईल, मी बोलू तुम्हाला, त्या माणसाच्या बोलण्यामध्ये तळमळ येतेच. तुकाराम महाराजांच्या गाथेचा उपासना करणारा आता अनेक लोकांची कीर्तन तुम्ही ऐकली असतील. सैंदर महाराज तुम्ही ऐकलं, अनेक लोकांनी ऐकलं. मला खरं सांगा, तुकाराम महाराजांच्या गाथेचा उपासक असणारा माणूस काय कळत नाही पण फटकळ कसा होतो? तुकाराम महाराजांचा संसर्ग होतो त्याला. तुकाराम महाराज ढोंग सहन होत नाही तुकाराम महाराजांना. तुकाराम महाराजांना एवढा स्पष्ट वक्ता महात्मा नाही. तुकाराम महाराजांचा जर विचार केला तर तुकाराम महाराजांकडे विचार आहे, तुकाराम महाराजांकडे संपत्ती आहे, तुकाराम महाराजांकडे सत्ता आहे. किती विचार आहे? इतका विचार आहे की रोज 10 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगांवर कीर्तन होतात. इतका विचार आहे. दुसऱ्या बाजूला विचार करा, संपत्ती किती आहे? इतकी संपत्ती आहे. आज काय भाव चालला सोन्याचा? किती? 1 लाख रुपये झाला का? वा, क्या बात आहे. शुभेच्छा आपल्या सगळ्यांना. 1 लाख रुपये. ज्यावेळी 15.5 रुपये, बाबा 15.5 रुपये, अण्णा 15.5 रुपये जेव्हा तोळा सोनं होतं, किती? 15.5 रुपये तोळा जेव्हा सोनं होतं, त्यावेळी तुकाराम महाराजांची इस्टेट 16.5 लाख रुपयाची होती. किती? म्हणजे आज जर तुकाराम महाराजांनी सगळं समजा विकलं असतं तर त्यांनी 1 लाख तोळा सोनं त्यांना खरेदी करता आलं असतं, एवढी संपत्ती. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे स्वयंभू आई केले स्वयंभू आई केले हो. तुका म्हणे आम्ही स्वयंभू आई केलेले हो स्वयंभू आई केलेले हो. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते. विधीचे जनिते म्हणजे कायदा घडवणारे आम्ही आहे. सोपं. विधीचे जनिते. दुसरा शब्द स्वयंभू, स्वतः घडवलेले. आई ते केले न हो, कुणी आम्हाला घडवलेलं नाही, आम्ही स्वयंभू आहोत. संपत्तीचा विचार केला तर एवढी संपत्ती. सत्तेचा जर विचार केला तर तुका म्हणे आम्ही
विधीचे जनिते स्वयंभू आई ते केले नो. हे पूर्वीच्या काळामध्ये गावामध्ये जाताना वेशीवरून काय व्हायचं की कुणी चप्पल घालून जायचं, कुणी चप्पल घालून जायचं नाही, कुणी घोड्यावर बसून जायचं, कुणी घोड्यावर बसून जायचं नाही, घोडं गावात कुणी घेऊन जायचं, कुणी घेऊन जायचं नाही, अशा सगळ्या परंपरा होत्या, प्रथा होत्या. आणि त्या कालावधीमध्ये दोन लोक होते काय की त्या दोन लोकांना गावामध्ये वेगळ्या पद्धतीने जाता यायचं. एक रामेश्वर भट्ट वाघोलीकर, त्यांना पालखीचा मान होता. पालखीचा मान म्हणजे आत्ताची Z+ सिक्युरिटी आणि लाल दिव्याची गाडी, पालखीचा मान रामेश्वर भट्टांना. आणि दुसरे तुकाराम महाराजांचं घर होतं. त्या घरामध्ये तुकाराम महाराज हे बाजारपेठेत घोड्यावर बसून पायात सोन्याचा तोडा बांधून वसुली करायची. मला लक्षात येत आहे ना मुद्दा. संपत्ती आहे, श्रीमंती आणि ताकद होती. किती ताकद होती? इतकी ताकद होती, इतकी ताकद होती. त्यांच्याकडे शेती होती, त्यांच्याकडे किराणा मालाचं दुकान होतं, सावकारकी होती. किती सावकारकी होती? ज्या घरामध्ये 16 पोत गहाण खतं असतील ते घर किती श्रीमंत असेल? तुकाराम महाराजांनी त्यांच्या वाट्याला आलेले निम्मे बुडवले. एवढी मोठी सावकारकी होती, किराणा मालाचं दुकान होतं, शेती होती. आणि चौथी गोष्ट होती ती महाजनकी होती. महाजनकी म्हणजे ते नाही का आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वजन माप काटा शॉप इन्स्पेक्टरचा वरचा जो आयुक्त असतो त्याला काय म्हटलं जातं? त्याला महाजन असं म्हटलं जातं. पुणे प्रांताची महाजनकी वाट्याला आत्यंतिक ज्ञान, सत्ता, सौंदर्य एवढं सगळं असणारे तुकाराम महाराज. एवढा विचार होता तुकाराम महाराजांकडे, एवढा विचार की तुकाराम महाराजांसारखा राजकारणी महात्मा नाही दुसरा कोणी. बापरे. एखादा म्हणेल असं का म्हणतात? महाराष्ट्रात राजकारणातला सगळ्यात बाप माणूस कोण? शिवाजी महाराज. गडबडीत साहेब म्हणाला आपले कोणीतरी. असं काही करू नका. शिवाजी महाराजांपेक्षा मोठं कोणी नाही महाराष्ट्रात. हा हा. विठाला 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 आबा हे ना माणसाचा स्वभाव असतो. जवळची सत्ता माणसाला सर्वोच्च वाटत असते, त्याच्यामुळे माणसाची प्रगती खुंटते. विठाला विठाला शिवाजी महाराज सर्वोच्च राजकारण्यांचा बाप म्हणजे शिवाजी महाराज. मला खरं सांगा, त्यांचे गुरु कसे असतील? त्यांचे गुरु साधे असतील का? छत्रपती शिवाजी तुकाराम महाराजांचा अभंग गाथा नीट वाचला तर तुम्हाला राजकारण उत्तम करता येतं. तुकाराम महाराजांचा अभंग गाथा नीट वाचला तुम्हाला व्यवसाय नीट करता येतो. तुकाराम महाराजांचा गाथा नीट वाचला तुम्हाला प्रपंच नीट करता येतो. तुकाराम महाराजांचा गाथा वाचला की तुमचं व्यक्तिमत्व पारदर्शकतेकडे जाऊ लागतं. विठ्ठल विठ्ठल इतकं सगळं वाचलं पाहिलं. मी सर्वाधिक प्रेमात तुकाराम महाराजांच्या उत्कट भक्तीपेक्षा पण त्यांच्या प्रामाणिकपणात आहे. लोक थोडी मोठे झाली की स्वतःच्या अवगुणांना ना काय करतात? लपवायला सुरुवात करतात. मात्र तुकाराम महाराजांना एका बाजूला जगद्गुरु म्हणत होतं, मात्र दुसऱ्या बाजूला तुकाराम महाराज देवाच्या समोर जाऊन उभे राहिले आणि म्हणाले, काय माझे मज कळो येते अवगुण, काय करू मन अनावर, आता आड उभा राहे नारायणा दया सिंधू पणासाच करी, वाचावदे परी करणे कठीण, इंद्रिया अधीन झालो देवा. आबा मी सांगू तुम्हाला की आता पण मी नेमका कसा आहे, वयाच्या 35-36च्या टप्प्यावर आहे. माझा एक विशिष्ट प्रकारचा प्रपंच करून झालाय. तुकाराम महाराजांचे हे सगळे अभंग वाचले ना की मला वाटतं की हे महाराजांनी माझ्यासाठी लिहून ठेवलंय. आपण सगळीची सगळ्या मंडळींनी विचार करा, जी मंडळी 30च्या पुढे 45च्या आत आहे ते सगळ्या मंडळींच्या समोरच्या हे गोंधळ आहे, समस्या आहे. हा आयुष्यात माणूस सर्वाधिक पाप जर कधी करत असेल तर तो 40शीत करतो. 40 वयाच्या 16व्या वर्षापेक्षाही भयानक आहे. आपण धर्मात पाप करतो, आपण अर्थात पाप करतो, आपण कामात पाप करतो आणि आपण मोक्षातही पाप करतो. विठ्ठल आयुष्यात धर्मात पाप झालं ना समजून जा, मला अंदाज असा आहे आपली सुरुवात 30 पासून 45 पर्यंत माणसानं सर्वाधिक जपलं पाहिजे स्वतःला. धर्मातली पाप कधी होतात? आपण खूप निर्मळ भजनी असतो, मात्र आपली धंदेवाईक व्हायची सुरुवात 30च्या पुढे होते. आपण अगोदर आहे ना खूप निष्ठा असतात आपल्या,
मात्र आपली गडबड सुरू होते ना ती तिशीपासून. धर्मात पाप आपण तेव्हा करतो. अर्थात पाप अगोदर व्यवस्थित चाललेलं असतं, वाटत असतं नीट नेटकं झालं पाहिजे. मात्र भेसळीला दुकानदार सुरुवात जेव्हा करतो ना तिशीच्या पुढे गेलेला असतो. अर्थात पाप करतो, कामात पाप करतो आणि मोक्षात सुद्धा पाप करतो. 40शीच्या मागच्या पुढच्या गोंधळ अशा असतात. तुकाराम महाराज देवाच्या समोर जाऊन उभे राहिले आणि म्हणाले, काय माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर. एका बाजूला बीड परगण्यातला देशपांडे ब्राह्मण, त्याच्या स्वप्नात ज्ञानेश्वर महाराज गेले. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं काय, तुका आम्हा प्रिय सर्वश्रेष्ठ थोर, जो का अवतार नामयाचा. तुकाराम महाराज मला आवडतात आणि ते नामदेव महाराजांचा अवतार आहे. तुकाराम महाराजांकडे शिवाजी महाराज देणगी घेऊन येतात. गावोगावची भक्त मंडळी तुकाराम महाराजांना पाया पडायला येतात. वेगवेगळे साधू शोधत शोधत तुकाराम महाराजांना येतात आणि तुकाराम महाराज देवाच्या समोर उभं राहून म्हणतात, मला माझे अवगुण कळतात. मी सांगू तुम्हाला, ही किती मोठी गोष्ट आहे. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांनी एवढा प्रामाणिक विचारवंत तत्वज्ञ या जगामध्ये दुसरा कोणी नाही. मी पटवून देणार आहे एक उदाहरण सांगू का? भजन करा. विठ्ठल विठ्ठल. थोडं उंचीनं ऐकाल का? थोडं उंचीनं ऐकणार असेल तर बोलतो. ते आपल्याकडे काकड आरती असते. अनिल महाराज कुठल्या महिन्यात असते? कार्तिक महिन्यामध्ये असते, बरोबर की नाही? आणि मग तेव्हा कालावधी कसा असतो? थंडीचा कालावधी असतो ना. मला खरं सांगा, सकाळी सकाळी उठून काकड्याला जावं वाटतं का बाळा महाराज? मी सांगू, सकाळी सकाळी थंडीचं उठून जायचं बाबा अवघडच आहे ना. जरा बारकाईने ऐका बरं का. एखाद्या वाक्याचे जर 2 अर्थ निघत असतील, एक वरचा अर्थ आणि एक खालचा अर्थ, एकाच वाक्याचे 2 अर्थ निघत असतील, त्यातला जो अर्थ आपण घेतो ती आपली लायकी आहे. त्याच्यामुळं मी जे काही बोलणार आहे ना, विनंती अशी आहे, वरचा अर्थ घ्या. मला खरं सांगा, काकड्याचे दिवस आहे आणि काकड्याच्या दिवसामध्ये सकाळी सकाळी उठून काकड्याला जाणं शक्य होतं का? अवघड आहे. माझा पुढचा प्रश्न एक असा आहे, बाळा महाराज जर समजा नव्यानं लग्न झालेलं असेल तर? मी सांगू तुम्हाला, आपण साधी लोक आहे. असं काय पाहता ब्रह्मचारी असल्यासारखे? आपण साधी लोक आहे हो. 60-60 वर्ष रोज तोच भोग घ्यायचा, मात्र बदलायचं नाही, इतके विषयी लोक आहे आपण. काय बोलता बाकी? मला खरं सांगा, विठ्ठल 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 शक्य आहे सकाळी उठून येणं? बरं जाऊ द्या, जरी शक्य नसलं, मित्रांनो विचारलं का रे काकड्याला का नाही आला, आपण म्हणू झोपच नाही झाली. पण सकाळी सकाळी विषयानं मारलेली झडप आपण उघडपणे आपल्या जवळच्या मित्रालाही सांगत नाही. मात्र तुकाराम महाराज एक दिवस सकाळी सकाळी जाण्याच्या ऐवजी दुपारच्या टप्प्यात देवाच्या दर्शनाला गेले, हात जोडले आणि देवाला म्हणाले, देवा देवा, सकाळी सकाळी माझी यायची इच्छा होती देवा, मात्र एक गोष्ट झाली, काय, माझं चित्त कामानं नेलं. विषय स्मिता कामेने दे चित्तने दे अवलोको मुख ओ बहुवाटे दुःख फुटो बाहेर हृदय, बहुवाटे दुःख फुटो बाहेर हृदय. शब्द ऐका, काय म्हणाले? कामे नेले चित्त. काय सकाळी सकाळी देवा काय झालं? कामे नेली चित्त, नेदी अवलोको मुख. देवा, त्याच्यामुळं मला तुझा चेहरा पाहता आला नाही आणि आता काय वाटतंय मला? काही नाही, मला आता खेद वाटतोय. बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. मला खरं सांगा, इतके दिवस अनेक गोष्टी करत असल्यामुळं आपण सत्कर्माला चुकलो, मात्र एवढी प्रामाणिक कबुली आपण आयुष्यात कुणाला दिली का? तर याचं उत्तर नाही असं आहे. मात्र तुकाराम महाराजांचा जर विचार केला, जग जेव्हा जगद्गुरु म्हणत होतं, जग जेव्हा नामयाचा अवतार म्हणत होतं, जग जेव्हा पाया पडत होतं, त्यावेळी तुकाराम महाराज स्वतःची चिकित्सा करत होते. आणि चिकित्सा करत असताना सगळं आयुष्य जगल्यानंतर त्यांच्या लक्षात एकच गोष्ट आली, आणि ती गोष्ट म्हणजे देह मृत्याचे भातुके. तुम्ही कुणी असा, तुम्ही देव मानणारे असा किंवा नसा, तुम्ही कुणी असा, हिंदू असा, मुस्लिम असा, शीख असा, ख्रिश्चन असा, ईसाई असा, बौद्ध असा, तुम्ही कुणी असा,
तुम्ही कोणत्याही महापुरुषाला मानत असा, ज्याला मानता ना त्याला जाऊन विचारा, का हो तुमच्या आयुष्यात परिवर्तन कसं झालं? तर तो एकच गोष्ट सांगतो, मला एक गोष्ट कळाली की हे सगळंची सगळं नाशिवंत आहे. तुम्ही समजा भगवान गौतम बुद्धाकडे गेला आणि विचारलं, का हो कसं परिवर्तन झालं? ते म्हणाले, काही नाही काही नाही, मला 4 आर्य सत्य जी गवसली ती कशी गवसली? आजारी माणूस पाहिला, वृद्ध माणूस पाहिला, मेलेला माणूस पाहिला, आणि मग माझ्या लक्षात आलं की हे सगळंची सगळं क्षणभंगूर आहे. तुम्ही जा भगवान जैनांकडे, महावीरांकडे विचारा, तुम्ही राजपुत्र होता, राजपुत्र असतानाही राज्यकारभार सोडून असे दिगंबर होऊन तुम्ही का फिरतायत? ते म्हणतील देह मृत्याचे भातुके. त्या जैन परंपरेमध्ये एक चंद्रप्रभ नावाचे महात्मे होऊन गेले. त्यांना विचारलं, का हो जगाचा स्वभाव कसा आहे? ते म्हणाले, काही नाही काही नाही, उगवलेला चंद्र जसा क्षणाक्षणाला नाश पावत जातो, अगदी त्याप्रमाणे क्षणाक्षणाला देह जो आहे ना तो असा विरत चाललाय, असा लय पावत चाललाय. त्यांच्या या तत्वज्ञानामुळे त्यांना नाव चंद्रप्रभ असं मिळालं. जैनांना विचारा, बुद्धांना विचारा, महावीरांना विचारा, मुस्लिमांना विचारा मोहम्मद पैगंबर साहेबांना, ते म्हणतील की काही नाही, या जगण्यामध्ये जीवन काय नश्वर आहे, आणि कयामतच्या दिवशी तुला काय करायचंय? तिथं उभं राहून त्या सगळ्या गोष्टींचा झाडा द्यायचा आहे. देव माना किंवा मानू नका, या जगामध्ये जेवढे सगळे मोठी लोक झाली, त्या सगळ्या मोठ्या लोकांना एका गोष्टीचा साक्षात्कार झाला, आणि तो साक्षात्कार म्हणजे देह हा मृत्यूचा खाऊ आहे. तुकाराम महाराज मला म्हणाले की मला हे कळालं. मात्र कळाल्याबरोबर तुकाराम महाराज खुदकन हसले. का हसले? 12 वाजायला 5 मिनिटं कमी असल्यामुळे हसले तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराज हसले, आणि एका श्रोत्यानं विचारलं, काओ महाराज, काओ महाराज, देह मृत्याचे भातुके, कळो आले कौतुके असं तुम्ही म्हटला, आणि आता हसला का? तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं, मला हे कळालं 40शीत आल्यावर, मात्र 40शी पर्यंत मी कशाला महत्व देत होतो हे आठवून मला हसू येतं. अभंगाचं 2रं चरण. काय मानी येले सारे, काय मानी येले सारे, काय मानी येले सारे, काय मानी येले सारे. हे जीवन आचार्य, काय मानी येले सारे, काय मानी येले सारे, काय मानी येले सारे, काय मानी येले सारे. ज्या माणसाला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे, तो माणूस पहिली गोष्ट काय करतो तर विचार करतो. एखादं पोरग असतं, त्याचा बाप नालायक असतो, दारू पिऊन पडलेला असतो गटारे. ते पोरग लहान असतानाच निश्चयात्मक बुद्धीने ठरवतं, विचार करतं, आणि आयुष्याचा उद्धार करून घेतं. कधी कधी चांगल्या घरात एखादं पोरग जन्माला येतं, विचार करत नाही, त्यानं काय होतं, ते कुळाला कलंक लावतं. आपण सगळी मंडळी जे काही बसलेलो आहोत, त्याच्या मागे तुमचा माझा विचार जबाबदार आहे. इतर कुणालाही दोष द्यायचा नाही. मी कीर्तनकार आहे, कीर्तनकार असण्याला जबाबदार माझा विचार आहे. आपण जे जे काही कृती करतोय ना, त्याला जबाबदार कोण आहे? आपण स्वतः आहे. अडचण अशी होते की पुरेसे कष्ट न करणारे, प्रयत्न न करणारी लोक जी आहेत ना, ती आपल्या अपयशासाठी इतरांना जबाबदार धरतात, आणि यश मिळालं तर मालकी स्वतःकडे घेत असतात. मात्र जो सजग माणूस आहे, तो सजग माणूस जो आहे, त्याला नेहमी भान असं असतं, त्या भानावर तो ठाम असतो. तुमचं माझं कल्याण होईल ते विचारानं होईल. आत्ताची तुमची माझी जी अवस्था आहे ती विचारानं आहे. आणि इथून पुढे जाऊन जे काही आपल्याला करायचं असेल, आपल्याला जर डुकरासारखं जगायचं नसेल, आपल्याला कुत्र्यासारखं जगायचं नसेल, तर त्याच्यासाठी एक गोष्ट केली पाहिजे, आणि ती गोष्ट म्हणजे विचार केला पाहिजे. नाहीतर संतांनी म्हणून ठेवलं, नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडे. कुत्रे आणि डुक्कर हे तुकाराम महाराजांची खूप आवडते. हे 2 प्राणी आहे ना, नीच माणसासाठी हे 2 शब्द तुकाराम महाराजांनी सातत्यानं वापरलेले. आपल्याला जर डुकरासारखं जगायचं नसेल, आणि आपल्याला कुत्र्यासारखं लोचट जगायचं नसेल, स्वाभिमानानं जगायचं असेल, तर याच्यासाठी एक गोष्ट केली पाहिजे, चांगल्या विचाराकडे गेलं पाहिजे.
तुम्ही देव माना किंवा मानू नका, हा मुद्दाच नाही बरं का माझा. मला आता मी म्हणतच नाही देव मानणं न मानणं. माझा मुद्दा काय, ज्याला उद्धार करायचा आहे ना, त्यानं पहिल्यांदा विचार केला पाहिजे. विचाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये त्याच्या लक्षात असं येतं, काय लक्षात येतं, विचार करायला लागलं की पहिलं लक्षात येतं पैसे महत्वाचे. हा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा काय माहितीये, दुसऱ्या टप्प्यात विचार चालू केला ना अण्णा, की मग पैसे कमवण्याची सोपी आयडिया सापडते. दुसरा टप्पा. तिसऱ्या टप्प्याला आपण गेलो की लक्षात येतं पैसे कुठं उपयोगाचे नाही, हा तिसरा टप्पा विचाराचा. आणि चौथ्या टप्प्याला गेलं की मग लक्षात येतं, अरे पैसे तर खूप कमवून ठेवले, मात्र मृत्यूला लाच देता येत नाही, देह मृत्याचे भातुके. मग तेथे न चले काही, मग तेथे नसले काही, सत्ता संपत्ती राहील ठाईच ठाई, सत्ता संपत्ती राहिले ठाई ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे संयम आज्ञा, तुका म्हणे संयम आज्ञा. सत्ता संपत्ती राहील ठाईचे ठाई, हा पुढचा टप्पा. आणि आबा त्याच्या पुढे गेलं की मग देहाचं मरकेपण कळतं. मग देहाचं मरकेपण कळालं की मग लक्षात येतं आपलं कोण आणि परक कोण. आणि मग लक्षात असं येतं की अरे बापरे, आपण किती मूर्ख लोकांसाठी आपलं अमूल्य असं आयुष्य वाया घालवलं. तुमच्या माझ्या चेहऱ्यावर पडलेल्या ज्या सुरकुत्या आहेत त्या हरिपाठ करून आलेलं नाही. आपण संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठवितो पाय. मी सांगू तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा आहे बरं का. आणि अजिबात भंपकपणा करायची मला काही गरजच नाही. मात्र एक गोष्ट सांगतो, काय की खूप कुटुंबाची सेवा करत राहणारी लोक जी आहेत त्यांच्याबद्दल त्यांचं कुटुंब कृतज्ञ राहिलं अशी नोंद फारशी दिसत नाही. मात्र दुसऱ्या बाजूला तेवढीच समाजातल्या चांगल्या घटकाची जर सेवा केली ना, तर समाज तुम्हाला लक्षात ठेवतो. तुकाराम महाराज म्हणाले की मी विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की मी आजवर कशाला सार मानत होतो आणि कशाला असार मानत होतो. खरं तर सार परमार्थ मानला पाहिजे, मात्र सार आपण प्रपंच मानतो. पहा ना तुम्ही, मला दाखवा इथं बसलेली आपण सगळी मंडळी कोण आहे अशी की ज्याचा घरात अपमान झाला नाही. घरात वर्षात तरी किमान एक अपमान होतो, कुणी असा तुम्ही, आणि तो इतका दर्जेदार असतो की घर सोडून गेलं पाहिजे. मात्र सांगू तरी सुद्धा आपण घरी जातो. मात्र सप्त्यात जर अपमान झाला तर चुकून, तर लोक 20-20 वर्ष फिरकत नाही. काय की लोक विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरं का कचरू बाबा, मी हे बोललो असतो, मात्र गावात आहे ना लोक कुणाला जोडतील नेम नाही, ते त्याच्यामुळे मी बोलत नाही. साधी चर्चा काय, गोष्ट अशी आहे, काय मानी येले सार. आपण सगळीची सगळी मंडळी कुटुंबाची सेवा करण्यामध्ये आयुष्यामधला खूप मोठा काळ घालवला. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे की नेमकं सार काय हे शोधलं पाहिजे आणि त्या दिशेनं गेलं पाहिजे. काय माने येले सार, काय शुभ आहे ना हे शोधलं पाहिजे, काय श्रेयश आहे हे शोधलं पाहिजे. श्रेयश काय असेल तर पांडुरंग श्रेयश आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी. मांगल्य देणारं जर काय असेल तर श्री विठोबा आहे, इतर नाही. गोष्ट अशी आहे साधी. नवरदेव आणि नवरी लग्न होतं. लग्न होताना ते बाहुल्यावर उभे राहतात. कशावर उभे राहतात? बाहुल्यावर उभे राहिले की एका बाजूला नवरी असते आणि एका बाजूला नवरदेव असतो. आणि नवरदेव असल्यानंतर मग अंतरपट अनुभव नाही का आणखी? हा, पुढच्या वर्षी शुभेच्छा. मे महिन्यातच आहे का? हा, माझं कीर्तन मनावर घेऊ नका. हो बापरे. हा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ते लग्न होतं, एका बाजूला मुलगी असते आणि एका बाजूला मुलगा असतो. मला खरं सांगा, त्या मुलीला उत्सुकता असते कोणाला पाहायची? मुलाला पाहायची. मात्र मध्ये काय असतो? अंतरपाठ मध्ये असतो. महाराजांनी खूप चांगलं रूपक योजलं. ते म्हणाले की नवरी नवरी नाही तर तो जीव आहे, आणि नवरदेव नवरदेव नाही तर तो काय आहे? शिव आहे. जीव नावाच्या नवरीला शिव नावाचा नवरदेव पाहायचा आहे. मात्र मध्ये काय आहे? मध्ये अंतरपाठ आहे. मध्ये काय आहे?
मध्ये अंतरपाठामुळं त्या जीव नावाच्या नवरीला शिव नावाचा नवरदेव पाहता येत नाही. अगदी तसंच तुम्ही आम्ही जीव, तुम्हाला मला आम्हाला पाहायचाय शिव. जीव नावाचे तुम्ही आम्ही आपण सगळे नवरी आणि आपल्याला शिव नावाचा नवरदेव पाहायचाय. मात्र आसपासचा हा सगळा जो व्यवहार आहे, हा सगळाचे सगळा व्यवहारामुळं काय झालं, राहिला लौकिक. हो अंतरपाठ राहिला लौकिक, अंतरपाठ राहिला लौकिक, अंतरपाठ राहिला लौकिक. मंगलतेनो हे कन्या पुत्राधिक राहिला लौकिक, अंतरपाठ राहिला लौकिक, अंतरपाठ अंतरपाठ. मंगलतीनो हे कन्या पुत्राधिक राहिला लौकिक अंतरपाठ. तुकाराम महाराज म्हणाले, काय मानी येले सार हेची वाटते आश्चर्य. महाराज देह मृत्याचं भातुक आहे हे कळालं, काय सार आहे काय असार आहे हेही कळालं, तरी सुद्धा आयुष्यात सुख आणि दुःख शिल्लकच राहणार आहे. त्याचं काय करायचं? अभंगाचं तिसरं चरण. नाना भोगाची संचिते, नाना भोगाची संचिते, भोगाची संचिते, संचिते, नाना भोगाची संचिते. ठेविली आईके, करून ठेविली आईके, काय मानियले सार सार, काय मानियले सार. विठोबा रखुमाई, जय विठोबाय रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबाय रखुमाई.